तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे पिक लाईफ. तर आज आम्ही चाललोय पुण्याला आणि पुण्याला यासाठी चाललोय की म्हणजे उद्या भाऊबीज आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला भाऊबीज नंतरच येईल. तर आता बघूयात जर पुढे काय आम्हाला पुढे थांबतोय, पुढे काय भेटलं, जर खायला प्यायला काय थांबलो तर काय मजा झाली दाखवतो मी तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा. 1 hour later. नाही तर उतर तू नाही जमत एसी मध्ये काय उतर नाही उतरणं म्हणजे कसं मला एसी गाडी घ्यायची भांडा भांडा कॅमेरा चालू केला का सगळे भांडणच बंद करतात राव. मजाच जाते. मगात पण भांडणं चालू होते. नड हो गया. बघा तसं कॅमेरा चालू नव्हता तर भांडणं चालू होत्या. तर कॅमेरा चालू केलाय तर भांडणं बंद. आणि एक काका आहेत, हे गाडी चालवतात आपले. नाम क्या आपका? सर क्या सर कौसर ना. काकाला इज्जत द्या भाई. अजून काय नाही. भेट बघू पुढे कुठे थांबतो दाखवतो तुम्हाला. आता आम्ही पोचलोय म्हणजे लवकर पोचलो त्या काकानी. तर आता पुढे काय प्लॅन काय म्हणजे दाखवायसारखं काय नव्हतंच. ते तुम्हाला मी दाखवेल. डायरेक्ट गाडीत बसून नॉनस्टॉप आम्ही आलोय. आता बघूयात पुढे जर का आता जाम झोप आली. आता सध्या जाऊन झोपणार आहे. नंतर उद्या सकाळी काय होतंय तुम्हाला दाखवतो. तर आता आपण घरी आलोय. तर दिवस आपला सगळा झोपण्यामध्येच गेला. आता अजून काही केलं नाही. तर कुठे बाहेर गेलो पण नाही. तर आता घरी बिर्याणी बनते. म्हणजे बिर्याणी झाली आहे आणि व्हेज बिर्याणी बनते. म्हणजे व्हेज पुलावच म्हणू शकता तुम्ही. ते बनते. आता माझी मावशी बनवते. मी तुम्हाला दाखवतो ती बिर्याणी कशी बनवते म्हणून. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही माझी मावशी आहे. ही मम्मी तिकडे. या मामी आहेत. मग आता बिर्याणी बनवतात. व्हेज बिर्याणी बनवतात. म्हणजे व्हेज बिर्याणी नसते, व्हेज पुलाव असतो. पण आताला व्हेज बिर्याणी बोलतात. कशाहून? त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकतो. अच्छा बरं, ठीक आहे. सगळी बिर्याणीचीच प्रोसिजर आहे, फक्त भाज्या, चिकन नाही भाज्या. अच्छा ठीक आहे. मग आता बघूयात मावशी काय काय टाकते मी तुम्हाला दाखवतो. हे काय आता मावशी बोल. काय आहे? कांदा आणि तेजपत्ता आणि मिरे, लवंग बस एवढंच. आणि विलायची, काळी विलायची, खडे मसाले सगळे टाकावे. खडे मसाले. अच्छा. तर आता मावशी काय काय टाकते? खडे मसाले टाकले. खडे मसाले टाकले. म्हणजे आता ही मावशी स्टाईल मधली बिर्याणी आहे ना, मम्मी स्टाईल मधली नाही. तर आता बघूयात ती कशी बनते. जी चव घेऊन तुम्हाला सांगेल मी. आता हॉटेल मी शेफ काय आधी पाण्याला उकळी येऊन दे, नंतर तो भात टाकेल. ओके डन. तांदूळ भिजवले. मीठ टाकते मी आता याच्यामध्ये. आणि बस. आणि आता तांदूळ टाकायचे धुवून. पाण्याला उकळी आली ना, मग भिजलेले तांदूळ त्यात घालायचे. उकळी येते पाण्याची. फक्त त्याच्यामध्ये भाज्या टाकायच्या. मग आता काय टाकते? आता मी धने पावडर टाकते. ओके. मग ते व्हेज बिर्याणीच बनवते ना? हा, व्हेज बिर्याणी. धनिया पावडर अरे एकच चमचा टाकायचं ना. नको आपलं हे आहे व्हेज बिर्याणी चिकन मसाला ना, बिर्याणी मसाला. व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी म्हणजे व्हेज पुलाव बोलायचं का तुला? नाही नाही, बिर्याणी. अच्छा बिर्याणी. ओके. एक शेफ दुसऱ्या शेफला सांगताना म्हणजे मम्मीला येत नाही व्हेज बिर्याणी बनवता. आता भात टाकला याच्यामध्ये. म्हणजे तांदूळ आहेत धुवून घेतलेले है ना. हो, भिजत ठेवले होते. ते भिजत ठेवले होते 5 मिनिटं, 5-10 मिनिटं. तोपर्यंत आपला मसाला पण होतोय बिर्याणीचा, व्हेज बिर्याणी मसाला. ओके. हा मसाला बनतो म्हणजे बिर्याणीचा. हा व्हेज बिर्याणीचा मसाला आहे. ओके. आणि इथे तांदूळ टाकलेत. आता तांदूळ शिजवणार ना? हा, अर्धे म्हणजे 80% तांदूळ शिजवणार ते. आणि 20% त्यात शिजतील. ओके. दमदार मसाला बनतोय. आता बघू मग पुढची प्रोसेस काय तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यामध्ये ठीक आहे. कुठे टाकतो. आता हे पनीर आणि दही टाकणार का?
हो. दही का टाकतात त्याच्यामध्ये? थोडं टेस्ट वेगळी येते त्याची. ओके, पनीर कटिंग. हो, पनीर पण टाकणार आहे. एवढं टाकणार आहे? नाही, अर्ध टाकते. व्हेज बिर्याणी ना, तर त्याच्यामध्ये चिकनच्या ऐवजी आपण हे टाकतोय, पनीर टाकतोय. ओके. घेते जरा आपण झालं की मग त्याच्यामध्ये टाकूया आपण. बघू आपण नंतर पनीर यात टाकूया आपण. तर आता मसाला टाकणार ना भातामध्ये, म्हणजे हा जो रेडी झाला आहे. ओके, दमदार टाकणार. तशीच प्रोसिजर सगळी, म्हणजे चिकन बिर्याणी मध्ये तशी हो, प्रोसिजर. तशीच आहे. फक्त ना त्याच्या जागी भाज्या आणि पनीर असते. ओके, हा मसाला आहे आणि इकडे सगळं टाकणं चालू आहे, मसाला वगैरे. तर आता भेटत आपण डायरेक्ट. बिर्याणी झाली का तुम्हाला मी दाखवतो, तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघत राहा. बिर्याणी, हे काय आहे? चिकन बिर्याणी, ओ, दम बिर्याणी बनवली. आता हे वाढते काय? हो, या वाढते आता. कोरोना भुका लागल्यात ना, त्यांच्यासाठी वाढते. हे ताटं मामीने काढून घेतलेत आणि आता रिव्ह्यू देतो तुम्हाला. चिकन बिर्याणी कशी झाली कशी नाही हे सांगतो तुम्हाला रिव्ह्यूमध्ये. म्हणजे मी नाही सांगणार, जे खातील ते सांगतील तुम्हाला. तर ही आता बिर्याणी आहे. ही बघा, आता पप्पा ट्राय करतील पहिलं. पप्पा केव्हा सुरू? कशी आहे? नंबर. नक्की काय? तुम्ही आता वाढली आहे बघा, बघू शकता तुम्ही. वाढलीच आहे बिर्याणी. आता मी पण खातो आणि सांगतो तुम्हाला कशी येते. नाही तर डायरेक्ट जेवण झाल्यानंतर भेटू आपण. मस्तपैकी आपली बिर्याणी खाऊन झाली. व्हेज बिर्याणी खाल्ली, चिकन बिर्याणी पण खाल्ली. म्हणजे आज कुठे गेलो नव्हतो, दिवसभर घरीच होतो. त्यामुळे घरात बेत होता बिर्याणी. तर म्हटलं तर दाखवत तुम्हाला पण की बिर्याणी कशी बनते, काय बनते, कसं आहे कसं नाही. चव तर एक नंबरच होती. तर उद्या जर मी कुठे जाईल तर ते तुम्हाला दाखवेल. ते तुम्ही बघाच, नेक्स्ट व्लॉगमध्ये येईलच ते. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि सबस्क्राईब करा, तुम्ही सबस्क्राईबच करत नाहीत. म्हणजे इतके व्ह्यूज जातात पण तुम्ही सबस्क्राईब करा. ते लाल बटन दाबा आणि बेल आयकन दाबा, ज्यामुळे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये कोणतरी पुढच्या टॉपिक सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. येतो.